नमस्कार. मी वैशाली. आज आमच्याकडे जेवायला काय बनवलं होतं ते सांगण्याचा प्रयत्न करते. कोबीची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापत असतानाच याच्यामध्ये घातले मोहरी आणि जिरं. आत्ता सुरुवातीला गॅसची ज्योत मध्यम ठेवलेली आहे आणि जिरं आणि मोहरी पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये व्यवस्थित फुटतं. नंतर लगेच घातलेली आहे हळद आणि कढीपत्ता. या दोन्ही गोष्टी 10 ते 12 सेकंद परतून घ्या आणि नंतर लगेच याच्यात घालायचा आहे चिरून धुवून घेतलेला कोबी. थोडा जाडसर असा चिरलेला हा कोबी आहे 1.5 कप. लगेच घालायचा आहे 2 टेबलस्पून ताजा मटार, अर्धा टीस्पून किसलेलं आलं आणि मध्यम आकाराच्या बटाट्याची सालं काढून अशा फोडी करून घेतल्या आहेत. त्या फोडी धुवायच्या आहेत आणि नुसता बटाटा या भाजीत घालायचा. मी एक गोष्ट सांगायला विसरले होते, ती म्हणजे मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर गॅसची ज्योत आपण एकदम बारीक केलेली आहे आणि ही भाजी पूर्ण शिजेपर्यंत गॅसची ज्योत बारीक ठेवूनच आपण ही भाजी करणार आहोत. सुरुवातीला अगदी 1 टेबलस्पून एवढंच आपण तेल वापरलं आहे, पण हे तेल थोडंसं जर का तुम्हाला कमी वाटलं तर आत्ताच तुम्ही थोडंसं असं या पद्धतीने तेल घालू शकता. मी एरवी 1 टेबलस्पून एवढ्याच इथे तेलाचा असा वापर करणार आहे. आज फक्त दाखवण्यापुरतं मी असं थोडं तेल जास्त घातलं आहे. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. शिजल्यानंतर कोबीची भाजी कमी होत नाही, त्यामुळे आत्ताच मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालते आहे. कोबीला थोडा उग्रपणा असतो म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालते आहे. आणि आता भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. ही भाजी आपण पूर्णपणे वाफेवरच शिजवायची आहे. अगदीच गरज पडली किंवा भाजी थोडी करपते असं वाटलं तरच आपण भाजीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मध्ये मध्ये हे झाकण काढून भाजी कितपत शिजली आहे हेही बघणं गरजेचं आहे. इथे भाजीत थोडं पाणी हवं आहे असं वाटतंय म्हणून मी झाकणातलं गरम पाणी थोडं याच्यावर घातलंय. परत झाकण ठेवायचे आणि याच्यावर पाणी घालून ठेवायचं. झाकणावर असं पाणी घालून जेव्हा भाजी शिजवतो तेव्हा त्याला म्हणतो वाफेवर भाजी शिजवणे. एक 6 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी आपली भाजी आत्ताही व्यवस्थित शिजलेली आहे. भाजीचा उग्रपणा थोडा कमी व्हावा म्हणून मी याच्यातच थोडीशी आमचूर पावडर घालणार आहे आणि मी मिरची एक अशी मोठे तुकडे करून घेतले, ती पण आत्ता घालते कारण ही मिरची खूपच तिखट आहे आणि आधीच जर का मी मिरची भाजीत घातली असती तर भाजी तिखट व्हायची शक्यता होती. आता भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मी अगदी एक टोमॅटोच्या 2 फोडी घेऊन त्याचे थोडे मोठ्या आकारामध्येच असे काप केलेले आहेत आणि ते पण ह्या भाजीत घालते. ते सुद्धा भाजीमध्ये थोडासा तो लाल रंग येण्यापुरतेच आणि याच्यावर झाकण ठेवून दिल्यानंतर त्या वाफेमध्येच गॅस जरी बंद असला तरीही पाहिजे तेवढा टोमॅटो व्यवस्थित शिजणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण ठेवून द्यायचं. 7 ते 8 मिनिटामध्ये कोबीची भाजी तयार. आता पालकाची डाळभाजी बनवतोय. त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घातली आहे मोहरी. मोहरी तडतडली की घालायचं आहे हिंग आणि इथे मी 3 थोड्या मोठ्या आकारातल्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा जाडसरच अशा आपण बारीक केलेल्या आहेत आणि त्यातला थोडासा लसूण आत्ता मी इथे असा घालणार आहे आणि लगेच घालायचे हळद. हा लसूण तेलामध्ये छान तळला गेला पाहिजे म्हणून 15 ते 20 सेकंद हा असा तेलात तळून घ्यायचा. आता घालायचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे 1.5 कप बारीक चिरलेला पालक आहे. त्यातला मी आत्ता निम्म्याहून थोडा जास्त पालक या फोडणीत घालते आणि थोडा पालक मी नंतर वापरणार आहे. ही झटकीपट होणारी पालकाची डाळभाजी आहे. मी कधीही पालक आधी शिजवून घेत नाही. असा कच्चाच पालक या फोडणीमध्ये 1 ते 1.5 मिनटं आपण परतून घ्यायचा आहे. नंतर घातलं आहे मीठ. थोडं असं मीठ आधी घातल्यामुळे पालकाला पाणी सुटतं आणि पालक याही पाण्यामध्ये छान थोडासा शिजतो. आणि आता अर्ध्या मिनिटानंतर ह्याच्यामध्ये ही शिजवलेली तुरीची डाळ घालते. ही डाळ आहे 1/4 कप.
आता एकदा भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. आणि इथे बघितलं तर आपण डाळ खूप शिजवून घेतलेली नाही आहे. या भाजीमध्ये आपण नंतरही जेव्हा उकळतो त्यावेळेस पुरेशी डाळ शिजून तयार होते. इथे थोडंसं डाळीमध्ये पाणी हवं आहे म्हणून मी पाव कप पाणी ह्याच्यामध्ये घालते आणि हे कुकर आपण जेव्हा लावतो तेव्हा खाली जे गरम पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्या गरम पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे. भाजीतला हिरवा रंग दिसावा म्हणून आता मी इथे उरलेला पालक घालते. आता ह्या भाजीला थोडीशी उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा टोमॅटो, ज्याचे मी थोडे मोठ्या आकारामध्ये असे काप करून घेतलेले आहेत. आणि आता भाजीला एक चांगली उकळी आणायची आहे. आणि आत्ता बघितलं तर हे बघा आपला पालकसुद्धा छान अजून हिरवागार असा राहिलेला आहे. भाजीला आता छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते. आणि या भाजीत मी नंतर थोडासा गूळ घालते. गॅस बंद करूनच मी गूळ घालते. तुम्हाला आवडत असेल तरच इथे तुम्ही गूळ वापरा. आणि आज या भाजीमध्ये जे टोमॅटो वापरले ते गावरानी आहेत, त्यामुळे त्या टोमॅटोला पण छान असा थोडासा आंबूसपणा आलेला आहे. आता गॅसवर लोखंडी पळी तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये मी जो पहिला आपण बाजूला काढून ठेवलेला लसूण आहे तो उरलेला लसूण घालते. नंतर या फोडणीत घालते भाजलेले दाणे आणि या दोन्ही गोष्टी या तेलामध्ये छान अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. लसूण जी आहे तिचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे. आणि इथे लोखंडी पळीचा वापर केला आहे त्यामुळे तेल खूप तापलेलं आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता ही लसूण ह्या तेलामध्ये परत छान मी तळून घेते. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये घालते काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही फोडणी तयार करून घेतलेल्या पालकाच्या डाळभाजीवर घालायची. भाजी अगदी हलक्या हाताने अशी एकजीव करून घ्या. पालकाची डाळभाजी तयार आहे. आत्ता सुरुवातीला दिसताना ही थोडीशी सैलसर दिसेल, पण अगदी एक 10 ते 15 मिनिटामध्ये ही भाजी थोडीशी घट्ट होते. पुढचा पदार्थ आहे आमसुलाचं सार. त्यासाठी मी आधी दाखवते, मी इथे गॅस चालू केलेला नाही आहे. भांड्यामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. 2 कप म्हणजे मेजरिंग जे कप असतात ते कप. आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून कोकम आगळ घातलं आहे. नंतर घातलं आहे गूळ पावडर आणि काळं मीठ. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी गूळ वापरला आहे. गुळाच्या ऐवजी साखर वापरू शकता किंवा गूळ आणि साखर असं एकत्र करून वापरू शकता. आणि एकदा मिश्रणाची चव घेऊन बघा. गूळ, साखर, मीठ काही कमी वाटत असेल तर ते इथे तुम्ही घालून घ्या. नंतर गॅसवर लोखंडी पळी तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून साजूक तूप घालते. तूप तापलं की घालायचं आहे जिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे, हिंग. आणि आता ही तयार करून घेतलेली फोडणी आमसुलाच्या पाण्यामध्ये घालायची आहे. आणि आता हे पाणी गरम करायचं आहे. गरम करत असताना या पाण्याला उकळी आणायची नाही आहे. आमसुलाचं सार आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल, पण अशा वेळेस मात्र फोडणी जेवायला बसायच्या आधी द्या. कारण फोडणी आधीच जर का दिली तर ते जे तूप आहे ते ठिजून वर येतं. अगदी झटकीपट 3 मिनिटामध्ये आमसुलाचं सार तयार आहे. वरून घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. पुढचा पदार्थ आहे कोशिंबीर. त्यासाठी घेतला आहे चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा आणि मोड आलेले मूग. नंतर घालायचा आहे चाट मसाला, अगदी 2 चिमूट घेतलेली काळी मिरी पावडर, साखर आणि याच्यातच थोडंसं लिंबू पिळून घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे कोशिंबिरीत जे मोड आलेले मूग आहेत हे कच्चेच आपण ठेवलेले आहेत. आणि एकदा सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. अगदी 2 मिनिटाच्या आत कोशिंबीर तयार. पुढचा पदार्थ आहे बटाट्याची कापं. त्यासाठी इथे आपण हा बटाटा जो मी आहे तो थोडा मोठ्या आकाराचा घेतला आहे आणि त्याचे असे थोडे मोठे म्हणजे जाडसरच असे काप करून घेतलेले आहेत. आणि बटाट्याचे काप करताना बटाट्याची सालं काढलेली नाही आहेत.
आता हे बटाट्याचे काप पाण्यातनं एकदा स्वच्छ करून घ्यायचे आहेत. नंतर हे काप मी एका कापडाने पुसून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये ते काढायचे. त्याच्यावर थोडंसं असं मी तेल घालते. अगदी अर्धा टीस्पूनच आपण एवढं तेल इथे घातलेलं आहे. आणि नंतर तेल या सगळ्या कापांना लावून घ्यायचं आहे. नंतर याच प्लेटमध्ये आपल्याला कणिक भिजवायचे, त्यामुळे ते लावून घेतलेलं तेलही वाया जाणार नाही आहे. नंतर एका बाउलमध्ये घेतलाय बारीक रवा, कॉर्नफ्लोअर, मीठ, चिमूटभर हिंग, हळद आणि लाल तिखट. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि नंतर तेलात भिजवून घेतलेला हा जो बटाट्याचा एक एक काप आहे तो असा या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचा आहे. हे मिश्रण त्या कापाला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि इकडे एका तव्यावर आपण थोडंसं असं तेल घेतलेलं आहे. ते तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे. आणि रव्याच्या मिश्रणात घोळवून घेतलेला प्रत्येक बटाट्याचा काप असा या तव्यावर आपल्याला ठेवत जायचा आहे. आणि नंतर हा तवा गॅसवर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची ज्योत सुरुवातीला मध्यम ठेवलेली आहे. साधारण 2 मिनिटांनी झाकण काढून बघा आणि बटाट्याचे हे जे काप आहेत त्याची वरची बाजू खाली करून घ्यायची आहे. प्रत्येक बटाटा असा या पद्धतीने वर खाली करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे दोन्ही बाजूंनी आपला बटाटा हा अगदी छान असा परतला जातो. लक्षात ठेवा, खूप वेळ आपल्याला हे असे ठेवून द्यायचे नाही आहेत, कारण खूप जर का आपण हे कडक करत राहिलो तर कदाचित तो बटाटा नंतर चिवट व्हायची शक्यता असते. आणि सगळ्या बाजूंनी हे बटाटे व्यवस्थित शिजले जावेत यासाठी हे बघा, हा तवासुद्धा थोडासा पुढे मागे असं तुम्ही करत राहा. तव्यावर परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याच पद्धतीने हे बटाट्याचे काप अगदी छान असे कुरकुरीत थोडे होईपर्यंत वर खाली करत राहायचे आहेत. इथे मी कमी तेलाचा वापर केला आहे, पण तुम्हाला थोडंसं जर का अजून ते जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही अजून थोडासा तेलाचा वापर वाढवला तरीही चालेल. आणि आता इथे बटाट्याची कापं तयार झालेली आहेत. ही कापं पूर्णपणे तयार व्हायला 6 ते 7 मिनिटं लागलेली आहेत. इकडे आपला स्वयंपाक तयार झाला आहे आणि बुलबुलसुद्धा जेवायला घरात आलेला आहे. इथे त्याच्यासाठी त्याचं जेवण म्हणजे केळी ठेवलेली असतात. तर ताट वाढत असताना इथे नेहमी मीठ असतं, पण मी नेहमीच सांगते की मीठ गरजेनुसारच आम्ही घेतो. सगळ्यात आधी ठेवलेलं आहे कोशिंबीर, नंतर पालकाची डाळ भाजी, कोबीची भाजी, आमसुलाचं सार, भात वाढलाय, बटाट्याची कापं आहेत आणि पोळी. जेवणाचा मेनू हा असा होता. आणि आज मला चेरी टोमॅटो मिळालेले आहेत, ते मी इथे असे ठेवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.